दरम्यान पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरून सुरू असलेला वाद आता हा चिघळत चाललाय आणि या प्रकरणात भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे अडचणीत आले। शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्यावर आरोपांची सरबत्तीही कायम ठेवली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार टीका केली आहे। धंगेकर यांनी आपल्या ताज्या ट्विटमध्ये म्हटलंय की एकतर जैन मंदिर वाचवा नाही तर मंत्रिपद वाचवा अशी कान उघडणी कालच्या मुंबई भेटीत वरिष्ठांकडून मोहोळाची करण्यात आली आहे। या संदर्भात त्यांनी काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया ट्विटच्या माध्यमातून। तब्बल 18 दिवसांनी पुण्याच्या खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली। मुळात कुंपणानं शेत खाल्ल्यानं न्याय निवाडा कोणी करायचा? परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देव। जैन मंदिराची बळकवलेली जागा लवकरात लवकर परत करो असं ट्विट धंगेकरांनी केलंय। दरम्यान जैन बोर्डिंग प्रकरणाचे पडसाद आता पुण्याबाहेरही उमटू लागले। पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या जागेसाठी संभाजीनगरमध्ये मोर्चा निघणार आहे। संभाजीनगरच्या जैन समाजाकडून मोर्चा काढला जाणार आहे। पुण्यातील बोर्डिंग जागा प्रकरणी जैन समाज आता रस्त्यावर उतरणार आहे। उद्या सकाळी 10 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, आता जैन बोर्डिंग प्रकरणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसतायत। धंगेकर मोहोळ हा वाद आता चिघळताना दिसतोय। पुन्हा एकदा धंगेकरांनी एक मोठा दावा केलाय। वरिष्ठांनी मोहोळांची कान उघडणी केली असं त्यांनी दावा केला आणि दुसरीकडे आज याच पार्श्वभूमीवर एक बैठक सुद्धा होतीये। नेमक्या काय घडामोडी या प्रकरणात घडतायत? दीपाली, खरं तर आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून जो जैन बोर्डिंगचा वाद आहे तो अत्यंत चिघळत चाललेला आहे आणि त्याच प्रकरणी काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे जैन बोर्डिंग हाऊसला भेटायला गेलेले होते। तिकडे काही जैन समाजातल्या लोकांना देखील तिथे भेट दिली, जैन मुनींना भेट दिली आणि त्यांनी असं आश्वासित केलं की लवकरात लवकर जे समाजाला मान्य असेल असा कुठला तरी तोडगा काढण्यात यावा। पण त्या उलटच जर माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आपण जर बघितलं तर ते सातत्याने टीका टिप्पणी किंवा रोज कुठली ना कुठली तरी पोस्ट करत एक्स वरती ते टीका टिप्पणी त्यांची चालूच आहे। तर त्यांनी विषय जो काढला होता तो होता की जी मुख्यमंत्र्यांना भेट झाली तेव्हा कान उघडणी केली आणि तेव्हा त्यांनी म्हणले एकतर जैन बोर्डिंग वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा अशा प्रकारचा दावा हा धंगेकरांनी केलेला आहे। तर त्यासोबतच आज राजू शेट्टी जे आंदोलनाच्या दिवशी देखील आपल्याला पाहायला मिळाले होते जैन समाजासाठी, ते आज पुन्हा एकदा पुण्यात जैन बोर्डिंग ला येणार आहेत आणि त्यासोबतच जे देशभरातील जैन बांधव आहेत त्यांच्यासोबत संयुक्तिक बैठक घेणारे विविध नेते किंवा विविध जे लोक आहेत जैन समाजातले ते तिथे येतील आणि त्यांच्यासोबत बैठक होईल। तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे दीपाली की नेमकं या बैठकीतून काय नेमकं त्यांचं सगळं काय नेमका तोडगा निघतो आणि त्यासोबतच पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळांना निशाणा ज्यांनी साधलेला आहे रवींद्र धंगेकर ते या सगळ्यावरती काय बोलतील किंवा ते त्या बैठकीला जातील की नाही। दीपाली, निश्चितच रेवती, या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।